यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून। सत्तांतराच्या वेळी गुवाहाटीत काय झालं असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला। तर सामनाच्या रोखठोक स्तंभामध्ये राऊतांनी शंखनाद ते रेड्यांची शिंग या लेखामध्ये रेड्याची शिंग मिळाली का असा प्रश्न विचारलाय आणि गुलाबराव पाटलांनीही राऊतांवर पलटवार केलाय। खासदार संजय राऊतांनी रोखठोकमधून जोरदार हल्लाबोल केलाय। राज्यात जून 2022 मध्ये झालेल्या सत्तांतराचा संदर्भ देत आणि गुवाहाटीला गेलेले तत्कालीन एकसंध शिवसेनेतील मंत्री आमदार यांच्याबाबत संजय राऊतांनी गौप्यस्फोट केलाय। शिंदे आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात 15 दिवसांपूर्वी होतो। राज्याच्या मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावलं होतं। त्याची आठवण गाभाऱ्यातील पांडा म्हणजेच पुजारी लोकांनी माझ्याकडे काढली अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे आणि इतर प्राण्यांचे बळी दिले। त्यातील 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेल्याचं पांडानं सांगितलं। तसंच ही शिंग वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली होती असं लिहिल्यानं खळबळ उडाली होती अशी आठवण राऊतांनी करून दिली। पुरलेल्या रेड्याची शिंग मिळाली काय? श्री फडणवीस यांचं संपूर्ण समाधान झालं काय असे प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केले। अशा गोष्टीमुळे सत्तांतर होतात। सत्तांतर हे भीती आणि पैशामुळेच झालंय। प्रचंड पैसा आणि ईडीची भीती आणि लोभ आणि हाव हे कारण आहे सत्तांतर। बाकी हे असे बळी दिल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे सत्ता मिळते, पैसे मिळतात, ही अंधश्रद्धा या महाराष्ट्रामध्ये। वर्षा बंगल्यावर पुरलेल्या रेड्याच्या शिंगांमुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वर्षा परिसरातील मोकळ्या जमिनीचं स्कॅनिंग करण्यात आल्याचा दावा संजय राऊतांनी केला। संजय राऊतांनी या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधल्यामुळे गुलाबराव पाटलांनी राऊतांना जहाल भाषेत उत्तर दिलं। तुम्ही जेव्हा गुवाहाटी गेले होते तेव्हा या ठिकाणी प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात बळी दिले गेले, त्या सामनातून संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। हे स्वतः होते का कापायला दिले? राज्यात 3 वर्षांपूर्वी राजकीय भूकंप झाला होता। 20 जून 2022ला शिवसेनेचे मंत्री आणि आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सुरतला रवाना झाले होते। तिथून सगळे मंत्री आणि आमदार गुवाहाटीला गेले होते। परिणामी उद्धव ठाकरेंचं सरकार अल्पमतात गेलं होतं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते। तेव्हापासून दोन्ही शिवसेनेत सुरू झालेल्या राजकीय संघर्षात गुवाहाटीची रेड्यांची शिंग वारंवार उल्लेखली जातात। यावेळीही संजय राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणांमुळे शेळ्या बनलेले पुढारी बळी प्रथेचा आधार घेतात असं जिव्हारी लागणारं वक्तव्य केलं। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाला। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। दरम्यान कार्यकर्त्यांच्या विचाराला आणि मनाला किंमत दिली असती तर शिवसेना पक्ष फुटलाच नसता आणि मनसे तसंच शिवसेना युबीटी एकत्र येतील हा विचार डोक्यातून काढून टाका अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे। त्यासोबतच शिवसेना प्रमुखांनी राज ठाकरेंना बरोबर घेण्यास उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, पण घेतलं नाही। जे स्वार्थापोटी काही करू शकतात ते कधीच एकत्र येऊ शकत नाहीत असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केलाय। उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतात, तुम्ही एकत्र राहिलेला कार्यकर्त्याच्या मनाला किंवा त्यांच्या विचाराला किंमत दिली असती ना उभं ठाकरे, तर हा पक्षच फुटला नसता। तुम्ही हा विचार काढून टाका डोक्यातून, कधी ते एकत्र येतील। मी वारंवार सांगतो, पण तुमच्या ह्या बातम्या चालतात ना आणि वातावरण निर्मित होते का नाही, काही एकत्र येतात का? कधीच शक्य नाही, होऊ शकणार नाही। शिवसेना प्रमुख हयात असताना शिवसेना प्रमुख व्हायचे का राजला बरोबर नाही घेऊ शकले। जे स्वतः स्वार्थापोटी काही करू शकतात ना ते कधी एकत्र येणार नाही। पाहुयात पुढची बातमी। महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये घनकचऱ्याचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होतोय। राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा याला जबाबदार आहे। घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी धोरणच नाही असा ठपका कॅगनं ठेवलाय। भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी म्हणजेच कॅगनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास खात्यावर हा ठपका ठेवलाय।
शहरी भागातील कचरा व्यवस्थापन हे आज आपल्या पुढे असलेल्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. याचं पर्यावरण तसंच लोकांच्या आरोग्यावर होणारे प्रतिकूल परिणाम लक्षात घेता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी उभारलेल्या यंत्रणांची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर कॅगनं ताशेरे ओढले. शिंदेवरती ताशेरे एकनाथ शिंदेच्या सगळ्यांनी कचरा केलेला आणि लवकरच ते कचऱ्यात जाणार. लक्षात घ्या, मी हा जबाबदारीनं बोलतो. परवा सुप्रीम कोर्टाने त्यांचं 3,000 कोटीचं लाचखोरीचं प्रकरण या देशाच्या मुख्य न्यायाधीशांनी समोर आणलं. 3,000 कोटीची लाच एका कंत्राटामध्ये ज्याला मिळते, तुम्ही त्यांच्याकडून राज्याच्या सेवेची काय अपेक्षा करणार? कचऱ्यापासून चिखलापर्यंत सर्वत्र पैसे खाता येते आणि त्यातूनच हे सरकार निर्माण झालं. महानगरपालिकेच्या याच्यामध्ये कारभारामध्ये कॅगने काही ठपके ठेवलेले आहेत. त्याचे टेंडर्स वगैरे ते प्रोसेस, त्याला जबाबदार कोण, या सगळ्या गोष्टी त्या कॅप्चर रिपोर्टमध्ये. म्हणून हा एकनाथ शिंदे साहेबांवर ठपका नाहीये, तर त्या यंत्रणेनं केलेल्या कामावर ठपका ठेवलेला आहे. त्याची आणि एकनाथ शिंदे साहेबांशी जोड करू नका आणि जो त्यांनी रिपोर्ट दिला त्यानुसार सर्वांवर कारवाई केली जाणार. गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चर्चेत आहेत. यावरून त्यांच्यावर जोरदार टीकाही होतीये. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले. नुकतंच त्यांनी कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचं म्हणत जाणीवपूर्वक आपल्याला हे खातं दिल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. दरम्यान या सर्व वादानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पण माणिकराव कोकाटे यांना काय सल्ला दिलाय ते तुम्हीच बघा. त्याच्यामध्ये महागाई माणिकरावने सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये. त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या. त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे फार महाग, आता मला जास्त महागात पडलं. फेस टाईम कॉलमुळे निलेश चव्हाण झाला ट्रेस. घटस्फोटीत मैत्रिणीला घेऊन फिरणं पडलं महागात. पिंपरी पोलिसांची कारवाई. माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत जपून बोलावं, काही गोष्टी मनात ठेवायच्या. अजित पवारांचा माणिकराव कोकाटेंना सल्ला. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भातील बैठकीमध्ये दोघे हजर. पालकमंत्रीपदावरून काही अडलं का? नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. दिव्यामध्ये शिवसेना युबीटीची बॅनरबाजी. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहराच्या विकासासाठी एकत्र हवे, बॅनरवर मजकूर. मनसे आणि शिवसेना युबीटी एकत्र येऊ शकत नाहीत. मंत्री संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट. तर कार्यकर्त्यांना किंमत दिली असती तर पक्ष फुटला नसता असं म्हणत ठाकरेंना टोला. संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणी आणखी दोघांना अटक. आरोपी सूर्यकांत गंगणेची बायको आणि सासऱ्याला बेड्या. आरोपींनी 8 लाख किमतीचं सोनं मोडलं. नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर. 2 ऑगस्ट 2027ला सोमवती अमावस्येच्या दिवशी पहिलं शाही स्नान. तिसरं शाही स्नान 12 सप्टेंबर 2027ला. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर. कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा याला जबाबदार. कॅगचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर ठपका. आणि IPL मध्ये आज क्वालिफायर 2चा सामना. पंजाब विरुद्ध मुंबई भिडणार. विजेत्याची फायनलमध्ये बंगळुरूशी लढत.